कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी आणि दुःख ज्या गावामध्ये राहतात ते गाव म्हणजे माणसाचं जीवन आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखही असतं आणि दुःखही असतं। जसं दशरथाच्याही जीवनामध्ये सुखही होतं आणि एका गोष्टीचं दुःखही होतं, तसं श्राद्ध देव आणि श्रद्धा हे सुद्धा सूर्यवंशातलेच आहेत। मग वशिष्ठजींनी सांगितलं की पुत्र प्राप्तीसाठी तुम्ही यज्ञ करा, पण तो यज्ञ जेव्हा प्रारंभ झाला, श्राद्ध देवाला त्या ठिकाणी मुलाची इच्छा होती आणि जी श्रद्धा होती ना त्याची पत्नी, तिला मात्र असं वाटत होतं की आपल्याला सुंदरशी कन्या भेटावी, प्राप्त व्हावी। मग त्या श्रद्धेनं काय केलं, जे ब्राह्मण होते ना आहुती टाकणारे, मंत्र बोलणारे, थोडं माझ्याकडे लक्ष द्या, मंत्र बोलणारे जे ब्राह्मण होते, गुपचूप त्या ब्राह्मणाला सांगितलं की मला मुलगी पाहिजे, म्हणून मुलगी होईल असेच मंत्र तुम्ही यज्ञामध्ये त्या होमामध्ये टाका, असे मंत्र बोला। मग त्या ब्राह्मणाने अशाच पद्धतीने मंत्र बोलले आणि कालांतराने तिला मुलगी झाली। पण श्राद्ध देव जो होता त्याला मुलाची इच्छा होती, तो नाराज झाला मुलगी झाली म्हटल्यानंतर। मग त्या श्राद्ध देवाने काय केलं, भगवान विष्णूची त्या ठिकाणी तपश्चर्या केली। म्हणे एवढे यज्ञ करून, एवढे त्या ठिकाणी यज्ञ याग केले, तेव्हा कुठे त्या ठिकाणी मुलीची प्राप्ती झाली आहे, पण मला मुलगा पाहिजे होता। आता ही जी मुलगी आहे ना, हिचंच तुम्ही रूपांतर मुलामध्ये करून द्या म्हणे मला, विष्णू भगवंताची। आता भगवंताने ठरवल्यावर तिथे काही अशक्य आहे। मग भगवान विष्णूच्या कृपेनं ती जी मुलगी होती तिचा मुलगा तयार झाला। आता श्राद्ध देवाला त्या ठिकाणी समाधान झालं, असंच वर्णन आहे बरं का इथे, मी काही माझ्या मनचं काही सांगणार नाही। श्राद्ध देवाला त्या ठिकाणी समाधान झालं, मुलगा झाला, पण ती श्रद्धा जी होती ती परत नाराज झाली, तिला मुलगी पाहिजे होती। आता बघा, मुलगा नव्हताच, लेकरूच नव्हतं, तेव्हाही काय होतं, दुःख होतं। आता मुलगी झाली पण मुलगा नाही, म्हणून काय आहे,
दुःखच आहे. बरं आता मुलगा झाला, आता मुलगी नाही म्हणून दुःखच आहे. मग हा संसार आहे. काय आहे? याला संसार म्हणतात. या संसारातला कुठलाच विषय सुख देऊ शकत नाही. हा संसार आहे. आणि त्यातल्या त्यात संसारिक लोकांना दुःख का होतं माहिती आहे? स्वतःच. आता एखाद वेळेला आपल्याकडे एखादी वस्तू नाहीये, तर ती वस्तू नाहीये म्हणून दुःख होत नाही. कधी काही एखाद्या वेळेला आपण ती वस्तू विसरूनही जातो. नाहीये ना, जाऊ द्या, आपल्या नशिबात नसेल, दुःख होत नाही. पण जेव्हा शेजारी तीच वस्तू विचारतो, कळलं का तुम्हाला? आता एखाद्या बाईला संतान नसेल, तिच्या प्रारब्धाचा तो भाग आहे, नसेल तिला. बरं ती शेजारणीला माहीतही आहे हिला नाहीये, तरी ती तिला विचारल का ग, अजून काहीच नाही. म्हणजे ती जखमेवरच्या खपल्या काढण्याचं काम करते. दुःख आपल्याला नाहीये म्हणून जास्त होत नाही. तोच विषय लोक पुन्हा 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 ती जखम ताजी करतात, याचं दुःख होतं. म्हणून विनंती असेल गड्या, आपल्या बोलण्याने जर कुणाला आनंद मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आपण बोलल्यामुळे जर कुणाच्या अंतःकरणाला दुःख होत असेल तर आपण ते वाक्य बोललंच नाही पाहिजे. का बोलावं? आपल्याकडून कुणाचं चांगलं करणं होत नाही ना, हरकत नाही, करू नका तुम्ही कुणाचं चांगलं. पण आपल्याकडून जर कुणाला दुःख होत असेल तर ते काम आपण कधीच करायचं नाही. संतांनी वर्णन केलंय. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प अगर नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प अगर नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. आपल्याकडून जर कुणाचं चांगलं होत नसेल, आपल्या बोलण्याने जर कुणाला समाधान लभत नसेल तर आपल्या बोलण्याने कुणाचं अंतःकरण दुखूही नाही, याची काळजी आपण जीवनामध्ये घेतली पाहिजे. ती श्रद्धा त्या ठिकाणी पुन्हा नाराज झाली. मुलगी पाहिजे होती पण आता तो मुलगा झाला आणि तो मुलगा त्या ठिकाणी मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर तो अरण्यामध्ये फिरायला गेला, शिकार करण्यासाठी जेव्हा गेला आणि तो एका अरण्यामध्ये ज्या गेला तर त्या अरण्याला, त्या परिसराला भगवान शंकराने